उणपुरं 53 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या नरोत्तम मोरारजी यांचा जन्म 2 एप्रिल 1877चा. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेता घेताच नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्यासारख्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नरोत्तम यांनी देशभक्तीचे देखील धडे गिरवले. पुढे महात्मा गांधी यांच्या सहवासात आल्यावर त्यांचं संपूर्ण कुटुंबच गांधीजींचं निकटवर्ती बनलं. 1914-15 सालातली गोष्ट असावी. भारतीयांच्या विमान प्रवासाचं युग अजून सुरू व्हायचं होतं. समुद्रातील वाफेवर चालणाऱ्या परदेशी बोटी आणि जहाजांचा प्रवास सुद्धा मूठभर उच्चभ्रू वर्गापुरताच मर्यादित होता. 1915च्या प्रारंभी ग्वाल्हेरचे महाराजे शिंदे, इथे एक नोट सांगावीशी वाटते की इंग्रज शिंदे या नावाचा उच्चार सिंधिया असा करायचे. तर याच महाराजे शिंदे यांनी RSS एम्प्रेस नावाचं जहाज इंग्रजांकडून खरेदी केलं आणि त्या जहाजाचं नामकरण महाराजे शिंदे यांनी लॉयल्टी असं केलं. हे जहाज भारतातून इंग्लंड, कॅनडा वगैरे देशातून मुख्यत्वे माल वाहतूक करत असायचं. पुढे 1919 मध्ये नरोत्तम मोरारजी यांनी वालचंद हिराचंद आणि किलाचंद देवचंद यांच्या मदतीने सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली आणि महाराजे शिंदे यांचं लॉयल्टी हे जहाज सिंधिया स्टीम कंपनीने विकत घेतलं. या सर्वच व्यवहारात नरोत्तम मोरारजी यांचा पुढाकार होता.